काल रात्री नाही मी पूर्वी 10 दिवसापूर्वीच आपण वर्क ऑर्डर दिल्या होत्या आणि 10 दिवसापासून म्हणजे 2 ऑगस्टपासून आपली कारवाई सुरू झाली होती. रस्ता आपण घेतला होता चोपडा कोट ते योगा चौक, गुरुद्वारा चौक, आंबेडकर चौक. म्हणजे 2च्या रात्री आपण खड्डे भरायला सुरुवात केली होती. 11 तारखेला आपण काल म्हणजे छत्रपती शाहू महाराज आरोबीचा रस्ता पूर्ण केलेला आहे. ह्या विषयामध्ये मला सांगावंसं वाटतं की आपण मागच्या वर्षीपर्यंत काय करत होतो की साध्या पद्धतीने डांबरीकरण आपल्याला रस्ते खड्डे भरण्यासाठी वापरत होतो. त्यामुळे ते 6 महिन्यातच खड्डे आपल्याला परत जाणवायला लागायचे किंवा आता जर पाऊस पडला, एखादा चांगला रस्ता पण वाईट परिस्थितीत होतो आहे आणि त्याला मग आपल्याला दुरुस्ती करता येत नाही आहे, तर ह्या वर्षी आपण ॲस्फल्ट मास्टिक ही जी टेक्निक आहे ती वापरतो. त्याच्यामध्ये 200 डिग्रीचं गरम केलेलं डांबर आपण ते फ्लॅट पद्धतीनं आणि एकदम असं घट्ट पद्धतीनं ते वापरल्या जातात. त्यामुळे त्याचं जे DLP पिरियड आहे तो पण आपण 3 वर्ष टाकलेला आहे. म्हणजे एखाद्या चुकून जर तो खड्डा जर भरला गेला नाही किंवा तो निघाला तर त्याच कॉन्ट्रॅक्टरने तो पुन्हा भरायचा आहे. म्हणजे कुठेतरी अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी हे दोन्ही गोष्टी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि शिवाय पुढच्या वर्षी त्या रस्त्यावरती खड्डे होणार नाही ह्याची जबाबदारी आपण कॉन्ट्रॅक्टरवरती टाकलेली आहे. मागच्या वर्षी जवळजवळ 4 कोटीचा निधी आपण रस्त्यासाठी दिला होता. ह्या वर्षी मात्र आपण 2.35 CRचे आता टेंडर मोठं काढतो आहे आणि 20-20 लाख आपण प्रत्येक प्रभाग समितीला इमर्जन्सी तत्वावरती दिला होता. ज्या अर्थी कोणता एखादी खड्डा वगैरे झाला तिथे तर ॲस्फल्ट मास्टिकचा त्याच कॉन्ट्रॅक्टर करून तो घ्यावा. ह्याच्यामध्ये आम्ही SOP पण बनवलेली आहे की खड्डा किती असेल, कोणत्या पद्धतीचा मोजमाप कसं करण्यात येईल, त्या किती प्रमाणात त्याची. सो बेसिकली वी हॅव ट्राय टू अचीव अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या पद्धतीमध्ये पण. त्यामुळे होपफुली आता गणेशोत्सवाच्या पूर्वी आपला शहर खड्डामुक्त होईल. आणि ही जी गोष्ट आहे ही बाब मला वाटते कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एका दिवसाची नाही आहे. म्हणजे कालांतराने आपले रस्ते जे आहेत ते खराब झालेले आहेत आणि अचानक आपल्याकडे खूप जास्त पाऊस पण असतो प्रमाणात, त्यामुळे ते खड्डे जास्त प्रमाणात जाणवायला लागतात. पण आमची ही जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला तुमची साथ हवी आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी आम्ही नक्कीच प्रयत्न करूयात की 100% आम्ही खड्डे भरून दाखवणार. थँक्यू सो मच.